राजकारण आणि टीका टिप्पणी हे जणू एक मिळतं जुळतं समीकरण आहे किंवा टीका टिप्पणीचा समानार्थी शब्द म्हणजे राजकारण आणि राजकारणाचा समानार्थी शब्द म्हणजे टीका टिप्पणी असं आपल्याला पाहायला मिळतं. कुठेतरी राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात असेल, देशाच्या राजकारणात असेल, विरोधी पक्ष, सत्ता पक्ष यांच्यामध्ये नेहमी एक कलगीतुरा रंगत असतो. आता जर आपण पाहिलं तर गिरीश महाजन आणि संजय राऊत यांच्यामध्ये कलगीतुरा किंवा त्यांच्यामधला वाद जो आहे तो विकोपाला गेलेला आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे याच अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी संकेत देशपांडे आणि तुम्ही पाहत आहे टॉप न्यूज मराठी. गिरीश महाजन आणि संजय राऊत. गिरीश महाजन भारतीय जनता पक्षाची बाजू ठामपणे माध्यमांमध्ये मांडताना आपल्याला पाहायला मिळतात. संजय राऊत हे शिवसेना म्हणून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून आणि महाविकास आघाडी म्हणून आपली बाजू माध्यमांसमोर रोखठोकपणे मांडताना पाहायला मिळतात. या दोन नेत्यांमध्ये जो आहे तो कलगीतुरा कुठेतरी रंगल्याचं पाहायला मिळालं. खरं तर संजय राऊतांनी गिरीश महाजन यांच्या एका विधानाला अनुषंगाने चर्चा केली होती. गिरीश महाजन हे पक्ष फोडणारे दलाल आहेत असं संजय राऊत म्हटल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. उद्या जर आमची सत्ता आली तर पक्ष बदलणारी पहिली व्यक्ती गिरीश महाजन असतील असं संजय राऊत जे आहेत ते म्हटल्याचं पाहायला मिळालं. मग संजय राऊतांनी टीका केल्यानंतर गिरीश महाजन तरी मागे हटतील कसे? गिरीश महाजनांनी लगेच संजय राऊतांवर टीकेची झोड जी आहे ती उठवली. तुम्ही असाल तर उद्धव ठाकरेंना दुश्मनांची गरज काय असं म्हणत त्यांनी संजय राऊतांवर पलटवार केला आणि यासोबतच तुम्ही जर तुमची बडबड बंद केली नाही तर उरली सुरली शिवसेनाही तुम्ही संपवाल. उद्धव बाळासाहेब ठाकरेंची जी शिवसेना आहे ती देखील तुम्ही संपवाल असं गिरीश महाजन संजय राऊतांना जे आहेत ते म्हटल्याचं पाहायला मिळालं. मग या दोन नेते बोलल्यानंतर अर्थातच प्रतिक्रिया वेगवेगळ्या येऊ लागल्या. संजय राऊत जे म्हटले होते की गिरीश महाजन पक्ष बदलतील, त्याच्यावर गिरीश महाजन म्हणले, मी संघाचा बालपणापासूनचा कार्यकर्ता आहे, भाजप सोडण्याचा विचारही माझ्या मनाला जो आहे तो शिवू शकत नाही. त्यामुळे या दोन नेत्यांमध्ये पुन्हा कलगीतुरे जे आहेत ते रंगल्याचं पाहायला मिळालं. गिरीश महाजन सुद्धा सतत त्यांना काउंटर अटॅक संजय राऊतांना करताना जे आहेत ते पाहायला मिळतात. संजय राऊतांची टीका आणि गिरीश महाजनांचा पलटवार या सगळ्यामुळं महाराष्ट्राचं राजकारण जे आहे ते कुठेतरी जर आपण पाहिलं तर एक महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या दोन नेत्यांमध्ये टीका टिप्पणी जी आहे ती रंगल्याचं पाहायला मिळालंय. व्यक्तिगत टीका टिप्पणी जी आहे ती देखील होताना आपल्याला पाहायला मिळते. यावर आता भाजपकडनं गिरीश महाजनांच्या व्यतिरिक्त कोणी प्रतिक्रिया देतं का किंवा या सगळ्यामध्ये या सगळ्याचे पुढचे पडसाद कसे उमटत आहेत हे सगळं पाहणं महत्त्वाचं आहे. याबाबतचे अपडेट्स आम्ही अगदी वेळोवेळी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. तोवर पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. टेक्निकल आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी बीटेक इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी रजिस्ट्रेशन सुरू. पात्रता गणित विषयासहित इयत्ता 12वी उत्तीर्ण. प्रत्यक्ष इंजिनियर्स कडून टेक्निकल आणि इंजिनिअरिंग शिक्षण. जागतिक प्रकल्पांचा अभ्यास, ग्लोबल करिअर घडवण्याची संधी अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य DY पाटील युनिव्हर्सिटी, द इनोव्हेशन युनिव्हर्सिटी. संपर्क 83 29 14 26 65.